अमृतची फळे अमृतची वेली तेची पुढे चाले बीजाची ऐशियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टिकांती तैशी दिसेवरी ऐशियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची तुका म्हणे तैशी होई जेथ संगी वास लागे अंगी चंदनाचा ऐशियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची पांडुरंगा प्रथम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु दिव्य रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः अनेजदेकं मनसोजवीयो नैनत्यवा आप्नुवरं पूर्वमर्षत् तद्धावत्वज्ञानतेति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा ददाति सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या कृपा प्रसादाने परिसरातील संत महंतांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ लहान थोर अंजनपूर निवासी यांच्या सर्वांच्या अत्यंत परिश्रमातून चालत असलेला हा प्रातस्मरणीय वैकुंठवासी आप्पा महाराज यांचा हा पुण्यतिथी उत्सव गेली जवळजवळ 44 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या या कार्यक्रमाला.
आणि हा सोहळा म्हणजे एका महात्म्याचा सोहळा आहे महाराज. आणि ज्ञानोबाराय म्हणतात अशा महात्म्याचे सोहळे साजरे करणं म्हणजे स्वतःला मुक्तीचा मार्ग अवलंबन करणे म्हणजे असे सोहळे साजरे करणे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, मुक्ता ती निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसे दिपे दिशे पाहता निज वस्तुसी अशा महात्म्याचे सोहळे साजरे करणं म्हणजे स्वतःला मुक्त करून घेण्यासारखी अवस्था आहे महाराज. कारण संत सेवा जी आहे ना, ही संत सेवा देवाला उत्तम ठरते महाराज, उत्तम ठरते. तो कामनी संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे महाराज. आणि ही सेवा तुम्हा सर्वांकडून घडती, ही म्हणजे एक भाग्याचीच गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल तशा जीवाकडून 3 सेवा घडाव्यात. नंबर 1 देश सेवा, नंबर 2 धर्म सेवा आणि नंबर 3 ईश्वर सेवा किंबहुना संतांची सेवा. या 3 सेवा जीवाकडून घडाव्यात. देश सेवा का घडावी? कारण इथंही महाराज एखाद्या फौजीचे आई वडील उपलब्ध असतील किंवा एखाद्या आर्मीची, ज्यांचा मुलगा सीमेवर देशाचं काय करतोय? रक्षण करतोय, रक्षण. कारण जो देशासाठी लढलाय ना, त्याची कीर्ती देशासाठी महाराज अमर आहे, अमर. तो एवढंच नाही, आज आपला जवान सीमेवर रक्षण करतोय म्हणून आपण या ठिकाणी आज सप्ताह साजरा करतोय किंवा कपाळाला गंध लावून फिरतोय महाराज. देशाचा जवान आहे, गुडघ्या इतक्या कमरा इतक्या बर्फामध्ये उभा राहून महाराज देशाचं रक्षण करतो. 8-8 दिवस 15-15 दिवस अन्न जे पॅकिंग केलेलं आहे तेच अन्न सेवन करावं लागतं. काय अवस्था आहे. कारण इतिहास सांगतो आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केला किंबहुना बलिदान दिलं, त्यांना इतिहास नव्हे तर हजारो पिढ्या गेल्या निघून तरी त्यांना इतिहास विसरणार नाही. आमच्या भगतसिंगासारखी, राजगुरू सारखी, चंद्रशेखर आझादासारखी ही शूर मंडळी की ज्यांनी तारुण्य वयात देशासाठी प्राण अर्पण केला महाराज. काय देशावर प्रेम आहे. फक्त एवढी भावना की देश स्वातंत्र्य झाला पाहिजे म्हणून मानवानं जगत असताना असं जगा की आपल्या देशावर काय करा? प्रेम करा, प्रेम. देश सेवा घडली पाहिजे. नंबर 2 जीवाकडून धर्मसेवा घडावी. कोणती सेवा? धर्मसेवा घडावी, धर्मसेवा. जर धर्मसेवा घडत नसेल तर जीवन मानवाचं व्यर्थ आहे महाराज. नाहीतर आताचा काळ असा आलाय बहु, माणसं क्षणाक्षणाला धर्म बदलायला लागलेत. अगदी आपल्या अंजनपूर पासून जम्मू काश्मीर पर्यंतचा जर विचार केला तर लाखो लोकांनी पूर्वी काळामध्ये काय बदललेला आहे? धर्म बदललेला पाहायला मिळतो. पण आमच्या संभाजी राजांचा विचार जर केला, एकमेव असा वीर होऊन गेला महाराज संभाजी महाराज की त्यांना पदच लागतं
जसं संतवीर, कर्मवीर, क्रांतीवीर, तसं संभाजी महाराजांचं डोळ्यासमोर मुखात नाव आल्याबरोबर एकच नाव येतंय. कोणते वीर? धर्मवीर. काय सामर्थ्य या धर्मवीर शब्दामध्ये महाराज. एवढं मोठं महाराष्ट्राचं राज्य आणि सत्ता मात्र औरंगजेबाची. महाराज जवळच्या माणसापासून सावध व्हायला शिका. दूरचे फुटतेल नाही फुटतेल सांगता येत. बहुतेक दृष्ट्या पारमार्थ असेल की राजकारण असेल, जवळचे माणसं फुटले रे फुटले की दगाधोका झाल्याशिवाय राहत नाही. जवळची माणसं फुटीर झाली आणि संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. इतिहास सर्वांना अनुचित आहे. नाना प्रकारच्या वेदना द्यायला चालू केलं. संभाजी महाराजांना एकच विनंती करायची, महाराज तुम्ही धर्म बदला. महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे आणि जोपर्यंत या देहात श्वास चालतो तोपर्यंत धर्म बदलणार नाही. महाराज आपल्याला जसं आधी ग्रामपंचायत ताब्यात देतो म्हणलं ना, दुसऱ्या दिवशी वेगळे कपडे घालून फिरेल माणूस. विठ्ठल विठ्ठल. शेवटी प्राण अर्पण केला धर्मासाठी. धर्मासाठी प्राण अर्पण केला, पण धर्म बदलला नाही. इतिहासामध्ये नोंद राहील, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत धर्मवीर संभाजीराजे म्हणून महाराज. म्हणून माणसानं धर्मसेवा करावी महाराज. धर्माचे पालना करणे पाटाला खंडाना, करणे पाटाला खंडाना, करणे पाटाला खंडाना. धर्माचे आणि म्हणून धर्माची पालन करणे पाखंड खंडन. म्हणून देश सेवा, धर्म सेवा आणि नंबर 3 संत सेवा महाराज. संत सेवा जीवाकडून घडावी. संत सेवेत फार मोठा लाभ आहे. केवढा लाभ आहे संत सेवेमध्ये? ज्यांनी ज्यांनी संत सेवा घडली किंवा ज्यांना संत सेवा करता आली महाराज, त्यांना उत्तम लाभाची प्राप्ती झाली. संत दर्शनी आलाभ, 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 संत दर्शनी आज म्हणजे सगळी महाराज उभ्या कानाची तिथं. सगळी अशी खिलारच आहेत सगळी. आज चौकडून ऐकणारे बी तसेच आणि उभे असणारे बी सगळी तशीच. लाभ कसा आहे?
उत्तम लाभाची प्राप्ती महाराज संत सेवेमध्ये. आणि संत सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि आप्पा महाराजासारख्या महात्म्याची सेवा तुम्ही करतायत ही काही सामान्य गोष्ट आहे का? तुकोबाराला विचारलं एका साधकानं, तुकोबाराय संतांची सेवा करायची पण त्या संताचं स्वरूप काय आहे, त्या संतांची अवस्था कशी? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, संतांची संगत आम्ही जी भगवंताकडे मागितली ती कशा स्वरूपाची? अभंगाचं अमृताची फाळे, अमृताची फाळे, अमृताची वेली, ओ अमृताची फाळे, अमृताची फाळे, अमृताची वेली, अमृताची अमृताची तुकोबाराय म्हणतात, संतांची अवस्था सांगत असताना अमृताची फळे, अमृतची वेली, तेची पुढे चाले बीजाची. संतांची अवस्था अमृतासारखी असावी महाराज. अमृताची ताकद काय आहे भाऊ? अमृताची ताकद काय आहे? माणसाला काय करतंय अमृत? अमर करतंय ना, अमर. ज्ञानोबरायचं भाष्य पहिल्या अध्यायातलं. ज्ञानोबराय म्हणतात ना, सिस्टीमवाले आपला मंडप सोन्याचा करायचा का? ज्ञानोबराय म्हणतात, फक्त लोहाचे कनक होय, लोहाचे कनक होय. लोहाचं कणक म्हणजे सोनं होतंय, पण ठीक आहे महाराजाचा हात लागल्यावर होतंय का? हे सामर्थ्य परिसची आहे, पण त्याला काय लागेल? परिस लागेल, परिस. तसं ज्ञानोबाराय म्हणतात की मृत ही जीवितला आहे, अमृत सिद्धी. विठला विठला
जिवंत करतय, काय बनवतय? अमर बनवतय, अमर. ही सामर्थ्य कोणाचं आहे? अमृताचं. आणि वैकुंठातले इंद्रादी देव स्वर्गातील रोज काय पितात? अमृत पितात. आणि मग जे रोज अमृत पितात ते मरत नाहीत का? भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुन ऐक बाबा, ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्यमर्तिं लोकं विशन्ति. जी स्वर्गादी देव आहेत, इंद्रादी महापुरुष आहेत, मग पुण्याची पावती सरी, इंद्रपनाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. विठला जर स्वर्गातली देव सुद्धा अमृत पित असतील आणि त्यांनाही जर जन्म मरण येत असेल तर त्यांना अमर म्हणता येईल का? फक्त त्यांना चंद्रकांत भाऊ काय म्हणता येईल? आडनाव म्हणता येईल. काय? आणि मग आडनावात काय ताकद असते हो? बऱ्याच माणसाचे आडनाव असते. तो वाघ म्हणजे काय रोज वाघ मारतात का सृष्टीमध्ये? हा, काहींचे आडनाव पाय मोडे म्हणजे काय रोज पाय मोडतात का? तस इंद्रादी देव आहेत, यांना फक्त आडनाव लावता येईल. काय? अमर. फक्त आडनाव लावता येईल. ती अमर होऊ शकत नाहीत. आणि ज्ञानोबा तुकोबाराय तर इथं म्हणतात संतांची अवस्था म्हणजे अमृतासारखी. कशी अवस्था आहे? अमृतासारखी. का हो तुकोबाराय? मग हेच अमृत आहे का? ज्ञानोबाराय म्हणले हे अमृत तर कुठं बी मिळतंय ना, कारण अमृताचे बरेच प्रकार आहेत. ते अमृत आज मी कीर्तनात सांगतही नाही. हा, बरं त्याच्यासाठी किती अमृत प्यावं लागतंय? जो पेतोय त्याला माहिती. इथं कुणी पेलाय का? अमृताची मी अमृत बोलायला, दुसरं नाही काही. ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये म्हणतात किती अमृत प्यावं लागतंय? अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी सुळी घेतलिया. किती प्यावं लागेल त्याला? उगत सुळ भरून घ्यायचं विन मामा, बारीक सागर आहे अमृताचा समोर. हे सामर्थ्य कोणाचं आहे? हे सामर्थ्य अमृताचं आहे महाराज. पण ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे अमृत सहजासहजी मिळेल का? आणि कुणाला मिळालंय आजपर्यंत? योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली. राम 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 चवच काही निराळी. जे हाती लागलं कुणाच्या? ज्ञानोबाराय म्हणतात ही अमृत वैष्णवांना मिळालं. कुणाला? वैष्णवांना अमृत मिळालं महाराज. आणि त्याची गोडी, त्याचा चवदारपणा, चविष्टपणा काही निराळाचा अमृताचा. केवढं गोड आहे ते अमृत?
तुकोबाराय म्हणतात या अमृता पुढं हे अमृत कसं आहे? जीवे गोड अंगी महाराज तुकोबाराय म्हणतात त्या अमृता पुढं हे अमृत कसं आहे? फिक फिक. आणि मग फिक्या गोष्टी माणसाला आवडत आहेत का? सामान्य माणूस सुद्धा फिक आवडत आहे का? जेवण असल साधं सरळ अंगावरचा कपडा सुद्धा असेल माणसाला कपडा तरी फिका आवडतोय का? माणूस कपडा सुद्धा पारख करीत असताना पारख करून असा बरेजारी गोंडच दिसावा असं प्रत्येक वस्तूमध्ये माणूस पाहत असतो. मग त्याच्यामध्ये जसा भारदारपणा आहे तसं इथं सुद्धा या नामामृता पुढं हे अमृत कसं आहे? याची चवच काही निराळी ना महाराज. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. काय गोड आणि चवदारपणा आहे महाराज भगवंताच्या नामामध्ये. एवढी गोडी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. काय रुचकारपणा आहे भगवंताच्या नामामध्ये. एवढंच नाही देवाचं नाम एवढं गोड आहे आणि असं नाम संतांच्या मुखामध्ये सातत्य महाराज सातत्य. कारण ज्ञानोबा म्हणतात संतांची भाषाच अशी या की अमृतासारखी. कशी या? अमृतासारखी अमृतासारखी महाराज. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैशी कल्लोळ अमृताची. या महात्म्यांची भाषाच अशी महाराज की अमृतासारखी भाषा आहे अमृतासारखी. काय सामर्थ्य संतांच्या अंगी. ते बोलतील जे शब्द आपल्या मुखातला अमृत हे मुखी स्त्रवतसे. त्यांच्या मुखारविंदातून भगवत नामरूपी अमृत अखंड वाहत राहत महाराज अखंड. एवढंच नाही मुखी अमृताची वाणी
अवस्था पहा. मुखी अमृताची वाणी, यांच्या वाणीमध्ये अखंड अमृतरूपी भगवंताचं नाम वाहतय महाराज. आणि त्यांचा देह सुद्धा अमृतमय होतो, अमृतमय महाराज. आणि ज्यांचा देह अमृतमय, ज्यांची वाणी अमृतमय झाली, मुखवाटे अमृत मुखवाटे अमृत मुखातून जोही शब्द निघल ना महाराज, तो अमृतासारखा असतो, अमृतासारखा गोड, रुचकर आणि अत्यंत गोंडसपणा ज्याला म्हणतात, तो संताचा शब्द आहे महाराज. एक एक आली मुखावाटी अमृत वचनी. आणि ती वचन जी संताच्या मुखातली निघाली महाराज, असे संत तुकोबाराय म्हणतात, जी अमृता समान संत अमृतची. पहिला शब्द वापरला तुकोबारायांनी, फळे, अमृतची फळे. फळे माहित आहेत का? फळ आपल्या इकडं माऊली भाऊ, आपल्या इकडं फळं असतात ना, कोणत्या सणाला साजरे करतात? शेतामध्ये जाऊन एक सण आहे ना आपल्या इकडं, येळ का वेळ. माणसं कोणती अमावस्या म्हणतात? येळ अमावस्या. आता येळच जात नाही त्याच्यावरची पुन्हा कधी. कोणती अमावस्या? येळ अमावस्या. येळ नाही, वेळ अमावस्या. या वेळ अमावस्याला आमच्या माता मावल्या फळं तयार करतात, बाजरीच्या पिठाची, गव्हाच्या पिठाची. आणि मग ते फळं तयार करायचे, सगळे शिजवलेले बरं का, पण त्याचे शिजवून तयार करायचे. आणि ते कुठं जाऊन खायचे? शेतामध्ये. आणि मग त्याच्याबरोबर, त्या फळाबरोबर वरण फोडणी दिलेलं. कसलं महाराज? सपक फिक्का वर्णाची काय दिलेली असावी? अशी कडक फोडणी बसलेली असावी. त्याच्याबरोबर, त्या फळाबरोबर आणि वरणाबरोबर आदून मधून चव यावी म्हणून थोडस कडक बनवलेली असती काय, आमटी. आणि त्याच्यामध्ये ती वड्या करून, येसूर आणि वड्या. आणि मग त्याला पुन्हा आणखी गोड चव यावी, आदून मधून फुरका घ्यायला. पोराले माहिती लईच जेवलेले दिसाले आमोशा. कारण आता संस्थेचे आमच्याच विद्यार्थी जेवणावर भरायची. त्याला अधून मधून चव यावी म्हणून पुन्हा काय, ताकाची. आणि ती ताक काय असं फोडणी दिलेलं असतंय का? कसलं असतंय ताक? पुळविलेलं. ते पुळविलेलं ताक. आणि मग महाराज जसा माणूस असेल बर का, तसं भांड घ्यायचं, तसे फळ काय करायचं, चुरायचे आणि बाह्या माग सारायच्या. आणि मग जसं माप असेल तसं मापानं आमच्या समाधान सारखा असला तर मग तर काही अवघडच नाही. म्हणजे जसं माप असेल तसा काय, ही फळ आहेत का? तुकोबारांनी शब्द काय वापरलाय, अमृताची फळे. फळामध्ये काही पुन्हा आणखी एक प्रकार आहे का? आपला जरी भाग असला, सपाटा असला, तरी डोंगर भागात बरेच फळ पाहायला मिळतात. सर्वात छोट फळ कोणतं या? सगळ्यात छोट फळ डोंगरपट्यामध्ये मिळते बघा. त्याला ते काळा असते, अख्खं खावं लागतं, त्याला धामण म्हणतात. काय?
हा दामन. महाराज फारच छोट फळ आहे, नाही पण खायला कसं आहे, रुचकर आहे, गोड आहे. बर ही फळ सोडून द्या, त्याच्यापेक्षा दुसरं फळ सांगतो. अगोदर हिरवं असतंय, पुन्हा पिवळं होतंय आणि पुन्हा चॉकलेटी कलर धरतंय, असं एक फळ आहे. तोडाय गेलं की पुन्हा इंजेक्शन देत या. अगोदर हिरवं, हा कार कार. वा बाबा डोंगरपट्ट्यात देत का? याला काय म्हणतात? कार. काय म्हणतात? कार. अगोदर हिरवं, पुन्हा पिवळं, पुन्हा चॉकलेटी. बरं याच्याच कलरचं, याच्याच मापाचं उभंच इंजेक्शन देणार दुसरं एक फळ या. तोडाय गेलं की अगोदर उभं देतंय आणि पुन्हा आडवं खिचित या. बोर. वा. कारा आणि बोर म्हणजे कीर्तनकार आणि लय झालं म्हणून बोर. महाराज बोरीचा वापर माणसं जुन्या काळात करायचे ना. कशासाठी? बोरीचा वापर करायचे, तोडायचे शेताला, आपापल्या जागेला. त्या बोरीची काय लावायचे? कुपाटीच का? महाराज काही कुपाटी लावणारे कमी आहेत का? अहो स्वतःच्या लावानं शेत आहे. दुसऱ्याच्या बी माणसं संसाराला काय लावतात? कुपाटी लावतात ना. विषय विनोदाचा सोडून द्या. फळामध्ये अनेक प्रकार आहेत. काही फळं अशी आहेत अख्खं फळ खाऊन टाकायचं, काही फळं अशी आहेत मधलं फेकायचं, बाहेरचं फेकायचं आणि आतला गाभा खायचा. काही फळं अशी आहेत बाहेरचं फेकायचं, मधलं खायचं. काही फळं अशी आहेत बाहेरचं फेकून द्यायचं आणि फक्त आतलं खायचं. अशी अनेक प्रकारचे फळं सांगता येतील. पण तुकोबारायांना ही सगळी फळं सांगायची का हो? तुकोबाराय म्हणले असे फळं नको आम्हाला. ज्या फळाचं बीज कसं असलं पाहिजे? गोड असलं पाहिजे, गोड बीज. आणि ज्या फळाचं बीज गोड आहे ना महाराज, त्याला फळ सुद्धा कसे लागतात? शुद्ध बीजा तो गोड महाराज गोड. या फळामध्ये 4 प्रकार पडतात. काहींचे बीज गोड पण फळ मात्र कडू. बीज गोड आहे, कश्यप आणि दिती. बीज कसं आहे? गोड आहे ना, पण फळ मात्र पुढे जन्माला असे आले महाराज हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षासारखी. बीज गोड आहे पण फळ मात्र कडू जन्माला आले, कडू. काहींच बीज कडूया पण फळ मात्र गोड आहेत, गोड. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादासारखा महात्मा जन्माला यावा. बीज कडूया पण फळ मात्र गोड, गोड जन्माला आलं महाराज. काहींचे फळही कडू आणि बीजही कडूच. ती सांगत बसत नाही मी तुम्हाला इथं, पण तरी बी सांगतोच ना. आंब्याचे दिवस होते आणि आंब्याची बाग अशी चांगली बहरून आलेली होती, पहाड लागलेला होता.
आणि पहाड लागलेला कळाव महाराज फक्त शेजाऱ्याच्या आंब्याला काय लागलाय पहाड लागलाय कळालं महाराज दोघं बापली रात्री 12 वाजता दिवसा नाही आणि तीही पौर्णिमेच्या रात्री नाही अमावस्याच्या रात्री दोघही गेले काय चोरायला आंबे आणि आंबे घ्यायला गेल्याबरोबर राखणच बसला होता महाराज असा निबरटक होता माणूस शेतकरी वाटच बघत होता त्याला माहित होतं दरवर्षी आपण एवढे सांभाळतो आणि नेमकं पहाड लागला की कुणीतरी आंबा काय करतंय उतरून घेऊन जाते म्हणून राखणच बसला होता एक काठी घेऊन गेल्याबरोबर महाराज दोघं 2 डाळीवर चढले आंब्याचा आवाज आला शेतकरी धावत आला लेकरू बारक होतं लेकराला बघितलं ना खालच्या शेतकऱ्याने पाहिल्यावर बाळ्या खाली उतर महाराज ते लेकरूच खाली उतरलं त्याच्या हाताला धरलं आणि सांग तुझा बापानं तुला हेच शिकवलंय का महाराज लेकरू वाईट वागलं की काय म्हणतात तुझ्या बापानं तुला हे शिकवलंय का धरलं पक्का हाताला चल तुझ्या बापापर्यंत लेकरू हुशार होतं व्हॉट्सअप फेसबुक चालविणार होतं ते हुशार होतं ते म्हणला घरापर्यंत जायची गरज नाही ती काय दुसऱ्या डाळीवर माझा बाप आहे म्हणला विठ्ठल विठ्ठल काहींचे बीजही कडू आणि फळही कडूच पण आमच्या ज्ञानोबारायासारखी तुकोबारायांसारखी थोर महापुरुष पहा महाराज यांचं बीजही गोड त्यांची फळही गोड गोमट्या बीजाची फळेही गोमटी गोमट बीजच जिथं गोड आहे तिथं फळ कुठून कडू जन्माला येतील महाराज एवढंच नाही परी पाही बीज शुद्ध अंगी आणि म्हणून ही अवस्था फक्त संतांच्या ठिकाणी पाहायला मिळते महाराज नाहीतरी सुभाषितकारांना चिंतन करीत असताना सांगितलंय हा संसार नावाचा जो वृक्ष आहे हा वृक्ष काही सामान्य वृक्ष नाही हा विषाचा वृक्ष आहे कसला वृक्ष विषाचा वृक्ष आहे पण अशा विषाच्या वृक्षाला सुद्धा 2 फळं अमृतासारखी लागली कसली अमृतासारखी फळं महाराज संसार विष वृक्षस्य 2 फले अमृतोपमम् 2 फळं अमृतासारखी लागली कोणते कोणते कदाचित केशवं भक्ती तद्भक्ते समागमः नंबर 1च फळ आहे महाराज या संसार नावाच्या वृक्षाला ते म्हणजे केशवाची भक्ती आणि नंबर 2 संतांचा समागम विठ्ठल विठ्ठल पण माणसाला या फळाची किंमत कळावी महाराज किंमत कळावी म्हणून एक साधू महापुरुष भ्रमण करीत असताना एका राज्यामध्ये गेला उदाहरण सांगितलं जातं ना आणि गेल्यानंतर तिथला राजा उदार होता ऐश्वर्य संपन्न होता एवढंच नाही आचरणशील होता सिलवान राजा होता त्याचं हे सगळं वैभव पाहिल्यानंतर त्या महात्म्यानं एक फळ घेतलं आणि त्या राजाला दिलं ए राजा अरे बाबा हे फळ खा तू काय होशील अमर होशील अमर राजानं ते फळ घेतलं महाराज राजाला वाटलं हे फळ खाऊन आपण अमर होण्यापेक्षा हे अमर होणारं फळ कुणाला द्यावं आपण जिच्यावर प्रेम करतो त्या पत्नीला खायला हे फळ द्यावं महाराज पण संसाराचं दुर्भाग्य असतंय महाराज आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करेलच प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथं शाश्वती नाही या राजानं पत्नीला फळ दिलं खायला राजाचं प्रेम पत्नीवर पण पत्नीचं मात्र प्रेम राजावर नाही एका घोड्याला खराडा करणाऱ्या सेवकावर महाराज ती राणीनं फळ आपण खाऊन अमर होण्यापेक्षा आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते फळ त्या राणीला खायला दिलं पण शेवटी संसाराचं दुर्भाग्य राणीचं प्रेम त्या सेवकावर
पण त्या सेवकाचं प्रेम मात्र एका वेश्येवर महाराज. त्या सेवकानं ते अमर होण्याचं फळ त्या वेश्येला दिलं. वेश्येनं विचार केला, हे फळ खाऊन आपण अमर होण्यापेक्षा आणि जन्मभर वेश्या व्यवसाय करून नरकाचं द्वार उघडण्यापेक्षा आपण हे फळ आपल्या कोणाला द्यावं, राजाला द्यावं. म्हणून ते त्या वेश्येनं फळ घेतलं आणि राजासमोर आली महाराज. राजाच्या लक्षात आला सर्व वृत्तांत. राजानं सर्व घरादाराचा त्याग केला राज्याचा आणि वनामधून निघून गेला. मी सांगतोय काय, फळ जे आहे ना, फळाची किंमत कळावी महाराज. फळाची काय व्हावी, किंमत कळावी. आणि फळ काही असं सहजासहजी मिळतंय का महाराज? तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय तुम्हाला फळ पाहिजे आणि ते फळही आहे, पण ते सहजासहजी मिळेल का? तुकोबाराय नाही म्हणले. हे निश्चयाचे फळ